आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या 2 डिसेंबर रोजी संपन्न होत असून या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेना शिंदे गटाकडून वैशाली किशोर कोबरणे हे अधिकृत उमेदवारी करत आहेत। आज आवाज जनतेच्या कट्ट्यामध्ये त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय आहे त्यांचे विजन, काय आहे त्यांचं धोरण, का करतात ते उमेदवारी, या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत। नमस्कार। नमस्कार, जय महाराष्ट्र। काय चाललं, म्हणजे सध्या निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे, तुम्ही शिवसेनेकडून उमेदवारी करता, का वाटलं की आपण नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी उभं राहावं म्हणून? शिंदे साहेबांच्या लाडक्या बहीण योजनेमध्ये सगळ्या महिलांची उत्सुकता आणि सगळ्या बायकांना, आज मी महिलांकडे गेली होती, सगळ्या याच्यात म्हणजे बायकांनी असं अक्षरशः रडले की एवढं साहेबांनी केलं, एवढं कोणीच नाही केलं। जे शिवसेनेचं सरकार आहे, हे सरकार आम्हाला पाहिजे। मी मेस चालक, मी महिलांना रोजगार आम्ही देत होते, तर ते माझे कामगारी बघून आणि मी कोविड काळामध्ये फ्री सेवा केली, हे सगळं माझं कर्तव्य बघून मला आज उमेदवारी दिलेली आहे शिवसेनेने। त्यामुळे तुम्ही उमेदवारी करतात। मला सांगा की तुमचं सामाजिक किंवा राजकीय पार्श्वभूमी काय आहे नेमकी? म्हणजे आमचं माऊली हॉटेल हे आमचं व्यवसाय। याच्यातून संघटना, माऊली संघटना, याच्यातून माझे पती, माझे मुलगा हे समाज कार्यासाठी धावून जाणार आहे आणि माझ्या त्या समाज कार्य जे आम्ही करतो याच्यामुळे माझे सगळे पाठीशी भगिनी, बंधू हे सगळे आहे। आणि तुमचं म्हणजे तुमचा प्रभाग आहे 9 प्रभाग, त्यामध्ये अंबिकानगर आहे, कारखाना कॉलनी आहे, वैष्णवी चौक परिसर आहे। या परिसरातील काय प्रश्न तुम्हाला, आज तुम्ही प्रचारात फिरतात, काय प्रश्न जाणवतात की हे प्रश्न सुटले पाहिजे बुवा? आज आम्ही मिसराईवेसी कॉलनीमध्ये, कारखान्या परिसरामध्ये, तिथे पाण्याची समस्या, लाईटीची समस्या, नाल्या, सगळ्याच आरोग्य खराब होतंय। तिथं कसलीही सुविधा नाही, नगरपालिका लक्ष देत नाही आणि कुणीही येत नाही। 9 वर्ष झाले असं आमच्या घरापर्यंत आतापर्यंत कुणीही आलेलं नाही। आज मी अंबिकानगरमध्ये फिरले, अक्षरशः सगळ्या महिला म्हणतात रोडची दशा बघा, नाले बघा, हे सगळ्यांचं आणि बायकांची सगळे म्हणणं असं आहे की आम्हाला एकनाथ साहेबांनी जे दिलंय ते कोणीच नाही दिलं। बरोबर। अच्छा, समजा तुम्ही जर नगरसेवक झाल्या तर तुमचं काय धोरण असेल की आपल्या प्रभागात ही कामं व्हावी, महिलांसाठी असेल, तरुणांसाठी असेल किंवा सर्वसामान्य जनतेसाठी? मी महिलांसाठी रोजगार हमीमध्ये ज्या योजना येईल ते मी राबवणार आणि जर सामाजिक कार्य काही असेल, कोणाची काही अडचण असेल, तिथपर्यंत मी जाऊन पोहोचेल आणि जर माझ्याने अशक्य झालंच तर मी माझे अध्यक्ष आमचे त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल तिथपर्यंत। आता तुम्ही जो प्रभागात तुमच्या फिरतायत, गेल्या 5-6 दिवसापासून फिरतायत, महिलांचा तर प्रतिसाद आहे, त्याबरोबर तरुण वर्ग असेल किंवा इतर मतदार असेल, यांच्या दृष्टीने कसं बघता की प्रतिसाद कसा आहे? सगळ्यांचा प्रतिसाद म्हणजे चांगला आहे। सगळ्यांनी म्हणजे जे काय चालू आहे याच्यावर कोणाची नाराजी नाही आमच्यावर। समोर विरोधक 2 उमेदवार आहे, एक काँग्रेसकडून आहे, भाजपकडून आहे। या उमेदवारांची तुम्हाला भीती वाटत नाही का किंवा विरोधकाकडे? काहीच नाही। जे काय शिंदे साहेबांचं काम आहे, असं काम आतापर्यंत सगळ्या जनतेचं, जे आज 4 दिवस झाले मी फिरते, सगळे जनतेचं म्हणणं असं आहे, जे साहेबांचं काम आहे असं काम कुणाचंच नाही। तर मला याच्यात कसली भीती नाही। आपण जनतेसाठी, मला तुम्ही जी ही उमेदवारी दिली, मला हे करायचं, हे फक्त जनतेसाठी करायचंय। मला आज सगळ्यांच्या घरोघरी जाऊन पोहोचायचं आहे, तिथपर्यंत साहेबांची सगळ्या योजना राबवायच्या आहे, साहेबांचं जे काम आहे ते मला सगळं काम करून दाखवायचं आहे। मतदारांना तुम्ही कशा प्रकारे आवाहन कराल की आम्हालाच निवडून दिलं पाहिजे, त्यासाठी काय आवाहन कराल तुम्ही? जे आमचे आता शिवसेनेचे पुढं हे ऑफिस आहे, म्हणजे कार्यालय आहे, कुणाच्या बचत गटाचे काही प्रॉब्लेम आहे, कुणाच्या काही समस्या असतील, त्या सगळ्या आम्ही सोडवणार आहे। तर मी सगळ्यांना सांगितलं आहे, तुमचं काय असेल, कोणाचा हॉस्पिटलचा खर्च आहे, आमच्या साहेबांच्या आईच्या नावाने हॉस्पिटल आहे मुंबईला, तर काय काय असेल त्यांचे त्या बचत गटामधून योजना, ते आम्ही त्यांना राबवणार आहे, तिथपर्यंत त्यांना पोहोचवणार आहे, ते आम्ही सगळं करणार आहे। आमच्या बाबासाहेब मुसमाडे अध्यक्षपदासाठी आम्ही 9 मधून उमेदवारी आहे, बापूसाहेब मुसमाडे, वैशाली कोबरणे, आम्ही 9 वार्डमधून उमेदवारी आहे। आम्हाला सगळ्यांनी धनुष्यबाणाला विजय करून द्या, भरभराटून मतदानाचं हे प्रतिसाद भेटावा, हे मी बंधू भगिनीला विनंती करते। निश्चितच वैशाली कोबरणे ह्या प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार आहे, की त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांची जी लाडकी बहीण योजना आहे, त्या योजनेमुळे आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि त्याच जीवावर आम्ही विजय होणार, असा दावाही त्यांनी केला आहे।
तुम्ही आमच्या स्टुडिओत आला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.